आम्हाला जायचंय इथे सिंधुदुर्ग फॅमिली रेस्टॉरंट मध्ये. हे सिगडी आहे. थँक्यू. गाईज इथे तंदुरी पण आलेली आहे. आपली टेम्परेचर असं होईल तेव्हाच मी पियेन याला. तोपर्यंत मी याला पिणार नाही. आला आला फायनली. हे आला. असं आपण करू की झालं आपलं खाऊन मेन कोर्स वगैरे. चला झालं खाऊन आमचं. मग आमचं मेन कोर्स पण झालं खाऊन. हा तो खाली येईल ना तेवढ्यात. तर गाईज आता आम्ही चाललोय डिनर साठी, जसं की मी तुम्हाला प्रिव्हियस ब्लॉग मध्ये सांगितलेलं, आणि आपला हा ब्लॉग कंटिन्यू होतोय. तर आपण कुठे जातोय हे बघण्यासाठी बघत राहा आपला हा ब्लॉग. आम्हाला जायचंय इथे सिंधुदुर्ग फॅमिली रेस्टॉरंट मध्ये. चला बघूया खाली आहे का रेस्टॉरंट, आय मीन स्पेस आहे का. आणि इथेच लाईन मध्ये खूप खायचे प्यायचे आउटलेट्स आहेत. सिगडी मधून ऑर्डर केलेलं ना मी बिर्याणी बर्थडेला. इथून चला उतरूया. बुकिंग असते गाईज. मी माझ्या बर्थडेला आहे ना, लास्ट टू लास्ट बर्थडेला मी इथून सिगडी मधून बिर्याणी ऑर्डर केली होती आणि इट वॉज ओकेश. हे कूल आहे. अरे यार 1 तास बापरे. सो गाईज आम्हाला ऍक्च्युली या रेस्टॉरंट मध्ये जायचं होतं सिंधुदुर्ग मध्ये. तो 1 तास कसं थांबणार आता, तरी दुसरीकडे जावं लागतं. गाईज रेस्टॉरंट फुल आहे. सो आम्ही आता इकडून निघतोय कारण की 1 तास वेटिंग आहे. हे लांब आहे, एवढा लांब कुठे चालत. सांगू सुयोगला मग स्प्लॅश. सुयोगला सांगू स्प्लॅश. चला जा. इथून ये, इथून मम्मी. आता मी दुसऱ्या रेस्टॉरंट मध्ये चाललोय कारण की जसं की तुम्ही बघितलं की तिकडे फुल रेस्टॉरंट होतं आणि 1 hour वेटिंग होतं. आणि इथे राईट मध्ये एक होतं, तू बोलला होतास एक रेस्टॉरंट होतं तिकडे. मटका चंपारण. मटका दाखवलं ना तशी. ते छोटसच आहे ना ते पण. मग तिकडे पण लाईन असते. तिकडे पण छोटसच आणि चांगलं असतं. सो गाईज आता आम्ही चाललोय दुसरीकडे बिकॉज इन्स्टेड ऑफ वेटिंग 1 hour वी कॅन गो समवेअर एल्स आणि इट. गाईज फायनली आम्ही स्प्लॅशला चाललो. आणि या रेस्टॉरंट मध्ये मी खूप वेळा आलेली आहे. सो मी एक ब्लॉग सुद्धा टाकलेला, 1 2 ब्लॉग टाकले असतील. सो जर का तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन चेक करा, आपल्या चॅनलवरती आहेतच. आता भाई चाललाय घरी गाडी लावायला. सो तो गाडी लावून येईल. सुयोग नाही आलाय का अजून? नाही आलाय. तर आमच्यासाठी हा टेबल त्यांनी अरेंज करून दिला आता गाईज. आणि दिस टेबल इज फॉर 7 people. सो चला पटकन बसूया आता कारण की आय एम व्हेरी मच हंग्री. नो गाईज, आय एम जस्ट किडिंग. मला एवढी पण भूक नाही लागली आहे कारण की आता काय 9:30 वाजलेत आय थिंक. सो 9:30 पावणे 10 झालेत. गाईज मेनू कार्ड बघून घ्या इन केस तुम्हाला जर काही यायचं असेल तर तुम्हाला उपयोगी पडेल. तंदुरी बिकॉज तंदुरी इज माय फेवरेट. मसाला पापड आलेत आपले गाईज. हां मसाला पापड इज मस्ट. म्हणजे कुठेही जा पण मसाला पापड पहिले पाहिजेच. आणि आमचा मसाला पापड आलाय पण भाई अजून आलेला नाही आहे. तो घरी गेलाय आय थिंक, अजूनपर्यंत आला नाही आहे.
आणि दिस इज व्हेज सीख कबाब. दिस इज फॉर मम्मी, कारण की मम्मी ॲज यू गाईज नो, तुम्हाला माहीत असेल जर का इफ यू वॉच माय व्लॉग्स, माझी मम्मी नॉनव्हेज खाते पण चिकन शी डझंट ईट. सो तिच्यासाठी हे व्हेज सीख कबाब्स ऑर्डर केलेत. तुम्ही घ्या. घे तू, तुझ्यासाठी आमच्यासाठी तंदुरी केलं ऑर्डर. वाव, खूप टेस्टी दिसतंय. मी हे थोडंसं टेस्ट करणार. व्हेज सीख कबाब. तुला काय आणलं? नॉनव्हेज आहे. हां खा. आम्ही घेऊ, तू खा, तुझ्यासाठी ते गेलं. आम्ही ते नॉनव्हेज घेऊ. अँड हेअर वी हॅव चिकन तंदुरी. खूप डिलिशियस दिसते यार. थँक्यू. काहीच इथे तंदुरी पण आलेली आहे आपली. आणि मी थोडंसं व्हेज सीख कबाब पण घेतलं टेस्ट करायला. खूप टेस्टी आहे. मला नॉनव्हेज सीख कबाब अजिबात नाही आवडत. गाइस व्हेज कबाब. काय खायला अजून वॉशरूममध्येच आहे. फोन नसता गेला तर अजून बघला. कबाब होते ते पण खूप टेस्टी होते. फक्त मसाला पापड होता तो एकदम म्हणजे चांगला नव्हता, ठीकठाक होता. माहीत नाही, लास्ट टाईम आम्ही खाल्लेला तो चांगला होता पण यावेळेस ठीकठाक होता. सो आता मी मेन कोर्सची ऑर्डर दिलेली आहे. आता मेन कोर्स येईल थोड्या वेळामध्ये आमचं, आणि ते सगळ्यांचं खाऊन झालं आहे. आणि भाई अजून आलेला नाही आहे, तो घरी गेला आहे वॉशरूमसाठी आणि तो अजून आलेला नाही आहे. आमचा मेन कोर्स खाऊन झालं, सॉरी आमचा स्टार्टर खाऊन झाला, मसाला वगैरे सगळं खाऊन झालं आहे. त्याच्यासाठी आता फक्त इथे एक तंदुरी ठेवलेली आहे, पण तो अजूनपर्यंत आला नाही. 1 तास होऊन गेला तरी. गॉड नोज कधी. इथे आहे माझा फ्रेश लाईम सोडा, जो की मी आता पीत नाही आहे कारण की थोडासा हा थंड आहे. सो मी आत्ताच बरी झालेली आहे, म्हणजे अजून बरी पण झाले नाही सर्दीमधून. सो एकदम नॉर्मल टेम्परेचर होईल तेव्हाच मी पिईन याला, तोपर्यंत मी याला पिणार नाही. आणि आता मी मेन कोर्समध्ये काय ऑर्डर केले ते आल्यावरती बघूया. रोटी ऑर्डर केलं, रोटीसोबत काय केलं ते आल्यावर बघूया. आणि इथे आता हे क्लिअर करतात सगळं. इथे जी तंदुरी आहे ती आम्ही भाईसाठी ठेवलेली आहे. भाई कधी येईल माहीत नाही. आला फायनली, हे आला. असं आपण करूया की झालं आपलं खाऊन मेन कोर्स वगैरे. चला झालं खाऊन आमचं. मग आमचा मेन कोर्स पण झाला खाऊन. ते पॅक करून घेऊया आपण घरी. बापरे, किती वाजले? 11:15. म्हणजे किती तूच बोललास ना काय ठेवू नको वहिनीला. आणि इथे आपलं जेवण जे आहे ते आलेलं आहे गाईस. तंदुरी रोटी आणि ग्रेव्ही 2 ऑर्डर केलेल्या आहेत. एक ग्रेव्ही मम्मीसाठी आहे अंडा ग्रेव्ही, आणि एक ग्रेव्ही आमच्यासाठी आहे चिकन ग्रेव्ही. पण त्याचं नाव मला माहीत नाही, मी विसरली चिकन ग्रेव्ही कोणती आहे ते. सुफियानी मुर्ग. ओके.
चिकन ग्रेव्ही आहे आणि सूफी आणि मुर्ग या ग्रेव्हीचं नाव आहे आणि मम्मीसाठी अंडा ग्रेव्ही ऑर्डर केली आहे. बाकी सो हे आहे माझं प्लेट. एक तंदुरी रोटी विथ सूफी आणि मुर्ग चिकन ग्रेव्ही आणि थोडंसं अनियन आणि लाईम. चला आता खाऊया. रिपीट पण केलेत आणि मी तर राईस खाणार आहे. थोडासा 1-2 स्पून खाईन फक्त प्लेन स्टीम राईस. गाईज मी आता थोडंसं राईस खाते स्टीम राईस, कारण की तुम्हाला माहीत असेल मी खूप साऱ्या व्लॉग्समध्ये बोलली पण आहे की जोपर्यंत मी राईस नाही खात मला जेवल्यासारखं वाटतच नाही आणि राईस इज माय फेवरेट. सो मस्त आता ग्रेव्हीवरती लिंबू वगैरे पिळून मी राईस खाते आहे. माझं जेवण झालं आहे गाईज. मी माझं पूर्ण जेवण फिनिश केलं आहे. माझं फ्रेश लाईम ज्यूस थोडंसं बाकी आहे कारण की मी एकदम नॉर्मल टेम्परेचर झाल्यावर मी पिणार होती, कारण की मला सर्दी झाली ऑलरेडी. चला चला काही आमचं जेवण झालं. आता मी निघालो घरी जायला. कसं होतं जेवण मम्मी? चांगलं होतं. आवडलं? ते व्हेज सीख कबाब आवडले तुला? हां चलो. आवडलं खूप. चला आता आम्ही सरळ जातो घरी. चालत चालत. पार्सल घेतलं ना? प्रतिभा हिरो वाटतंय कपड्यांमध्ये एकदम. हा 23 वर्षाचा. चला गाईज आज पुरतं एवढं. सो गाईज बस आज आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.